हॅपी मदर्स डे! त्या सर्व सुंदर सुंदर आयांना आज मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. मी माझ्या आईला एका दिवस मदर्स डेचं विश करत नाही, तर मी पूर्ण हे 362 दिवस आम्ही सर्व बहिणी आमच्या आईंचे खूप लाड करतो. पण आज माझ्या मुलांनी पण माझे लाड केले. खूप छानसा बुके त्यांनी मला आणून दिला आणि हॅपी मदर्स डे विश केलं आणि मला खूप आनंद वाटला. मुलाची आई होणं आणि मुलीची आई होणं ह्याच्यात फरक असतो. माझी आई कशी आहे? माझी आई खूप धोरणी आहे का? अजिबात नाही. माझी आई खूप धीरोदत्त आहे का? अजिबात नाही. खूप संकट प्रसंगात जेव्हा मी तिच्याकडे जाते, तेव्हा अत्यंत संयमाने ती मला सल्ला देते का? अजिबात नाही. मला काही लागलं तर तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येतं का? अजिबात नाही. माझी आई मला काही लागलं तर मलाच धपाटे द्यायची की कळत नाही तुला, तू पडली. ही माझी आई आहे. ती नॉर्मल आई आहे. माझी आई जर मला संकट आलं तर माझ्याहीपेक्षा ती हायपर होते आणि टेन्शन येते. ही माझी आई आहे. माझा जर एखादा व्यक्ती दुस्वास करत असेल, मला वाईट वागत असेल, तरी माझी आई नाही करत त्याला कधी क्षमा. ही माझी आई आहे. माझी आई अनेक वेळा इतकी फनी वागते आणि एखाद्या लहान मुलासारखी वागते. एखाद्या अवखळ असंपणा तिच्यामध्ये खूप आहे. पण जेव्हा जेव्हा माझ्यावर असा प्रसंग येतो की यावेळी मी काय करावं? जगाचं असं म्हणणं आहे, मी असं करणं आहे, मग जग काय म्हणेल? असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा माझी आई मला तेच करायला सांगते, ज्याच्यामध्ये मला आत्मसन्मान मिळेल आणि जगाला काय वाटेल ह्याची काळजी न करता धैर्याने निर्णय घ्यायची वेळ आली, तर ती मला आणि माझ्या निर्णयाला पूर्णपणे पाठिंबा देते. त्यामुळे जगाच्या काय म्हणणे आहे ह्याच्याकडे न बघता योग्य संस्कार करून आपल्या मुलींच्या योग्य निर्णयाच्या पाठीमागे उभं राहणारी आई ही खूप खूप महत्त्वाची असते. आई आई असते. ती आपल्याला आधारच देते असं नाही, पण तिचं असणंच आधार असतं. आईचं असणं काय असतं? तर जणू बाहेर खूप सारा निसर्ग आहे आणि त्या निसर्गामध्ये आपण उभे राहतो, पण हवा बिलकुल नाही आहे. झाडाचं पानसुद्धा हलत नाही. कोंदटपणा वाटतो. पण एक छान हवेची झुळूक आल्यावर जो आपल्याला ऑक्सिजन मिळतो, जो आनंद वाटतो, ती असते आई. तिची किंमत आपण रोज करत नाही. म्हणून हॅपी मदर्स डे.